आता बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली आहे। प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरच्या शिक्षेला दिलेली स्थगिती आता राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर न्यायालयाला तसे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाका असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत। इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे जी आहेत। सर, आज एक मोठा निर्णय म्हणावा लागेल या संपूर्ण प्रकरणामध्ये। काय नेमकं झालेलं आहे कोर्टात? तुम्ही युक्तिवाद देखील केलेला आहे। इंद्रजीत सावंत हे जे मुख्य तक्रारदार आहेत, ज्यांना प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकारांनी अनेकदा धमक्या दिल्या आणि फोनवरून जो संवाद त्यांनी केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक, बेअब्रू करणारे वक्तव्य त्यांनी केले। त्यांनी ब्राह्मण आणि मराठा असा संघर्ष लावण्याचा प्रयत्न त्याच्या वक्तव्यातून केला आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे आमचंच राज्य आहे, परशुरामाचा परशु तुला दाखवतो, अशा पद्धतीने अत्यंत हिंसक भाषा वापरलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याला पाठिंबा असेल असं मला वाटत नाही। न्यायालयामध्ये कोल्हापूरच्या जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये मी ऑनलाईन हजर होणार आहे इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की संपूर्णपणे बेकायदेशीर वागणाऱ्या प्रशांत कोरटकर याला जामीन मिळणार नाही, त्याला अटकेपासून संरक्षण मिळणार नाही आणि लवकरच पोलीस त्याला अटक करतील। कोल्हापूर न्यायालयामध्ये देखील या संदर्भातली सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे आणि असीम सरोदे यांनी सांगितल्याप्रमाणे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ती देखील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी चेतन किर्दत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।